पुण्यातील ससून रुग्णालयाच्या समोर असलेली ही रस्ते विकास महामंडळाची 2.25 एकर जागा, ज्याची बाजारभावानुसार किंमत किमान 500 कोटी रुपयांहून अधिक आहे, ती अवघ्या 60 कोटी रुपयांना एका बिल्डरला दिली जात असल्याचं एबीपी माझानी मागील वर्षी ऑगस्ट महिन्याच्या अखेरीस समोर आणलं होतं। त्यानंतर पुण्यातील अनेक संस्था, संघटना, राजकीय पक्ष यांनी या निर्णयाच्या विरोधामध्ये आंदोलनं पुकारली। मात्र त्यावेळच्या राज्याच्या मंत्रिमंडळातील एक प्रभावशाली मंत्री या निर्णयाच्या पाठीमागे असल्यामुळे हा निर्णय पुढे घेण्यात आला आणि ही जागा बिल्डरच्या ताब्यात देण्यात आली। मात्र आंबेडकरी संघटनांनी या निर्णयाच्या विरोधामध्ये सातत्याने संघर्ष केला, कारण हे पुण्यातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन आहे आणि या भवनाच्या विस्तारीकरणासाठी ही जागा मिळावी अशी मागणी होत होती। अर्थात या जागेचा एका कॅन्सर हॉस्पिटलसाठी म्हणून देखील उपयोग करण्यात यावा अशी मागणी होती। मात्र सरकार बधत नव्हतं। मात्र 15 ऑगस्टच्या निमित्ताने आंबेडकरी संघटनांनी एका मोठ्या ठिय्या आंदोलनाची घोषणा केली आणि सरकारला माघार घ्यावी लागली। रस्ते विकास महामंडळाला ही जागा बिल्डरला देण्याचा निर्णय रद्द करावा लागला। एका अर्थाने या सगळ्या आंदोलनाचं हे यश आहे। आज हे ठिय्या आंदोलन होतं, परंतु याला एक विजयी आंदोलन किंवा विजयोत्सव म्हणायला हरकत नाही। या सगळ्या लोकांशी आपण बोलणार आहोत। खूप वर्षांपासूनची मागणी होती या विस्तारीकरणाची, एक पाऊल सरकारने मागे घेतलेलं आहे। 100% खरंच मी फडणवीस साहेबांचं मनापासून कौतुक करतो, कारण की फडणवीस साहेबांच्या लक्षात आलं की पुणे शहर नाही तर जिल्ह्यातली जी आंबेडकरवादी जनता आहे ही आता पेटून उठलेली आहे। जी खऱ्या अर्थाने ही जी आंबेडकर वादी आहे, ही जी बिल्डरला जागा दिलेली आहे, ही जागा त्यांनी परत दिली म्हणून आम्ही फडणवीस साहेबांचे आभार मानतो। आणि ही जी जागा आहे, आमची इच्छा नाही की तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं सांस्कृतिक भवन हो, पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरच्या नावाने जे गोरगरीब एससी यांची ओबीसी मधले जे विद्यार्थी आहेत त्यांची एक मोठं वसतिगृह व्हावं आणि उच्च शिक्षितांसाठी इथे एखादं मोठं बक्षीस व्हावं ही आमची इच्छा आहे। या जागेचा खरं तर ताबा एका बिल्डरकडे आता आहे। गेले अनेक दिवस हा संघर्ष सुरू होता, त्याला यश आलेलं दिसतं। आणखीन पूर्ण यश आलं असं म्हणता येणार नाही, कारण ह्या जागेला रस्ते विकास महामंडळाने बिल्डरसाठी स्थगितीचं पत्र दिलेलं आहे। परंतु ज्यावेळेस ही स्थगिती रद्द करण्यात येईल तो करार, आणि तो रद्द केल्यानंतर ज्यावेळेस ह्या समिती ज्यावेळेस स्मारकासाठी जागा घोषित करण्यात येईल, त्याच अर्थानं खऱ्या अर्थानं विजय मानतात। एक पाऊल मागे घेतल्याने पण आणखी बऱ्याच काही गोष्टी होणं बाकी आहे। हां, बरोबर आहे, पण त्यांनी आंबेडकरी जनतेतली जी काही रोष आहे तो कमी करण्याचा हा प्रयत्न केलेला दिसतोय। परंतु आम्ही ज्यावेळेस विजय असतो त्याच वेळेस मानू, ज्यावेळेस हा फक्त या 15 ऑगस्टचा हा जो काही मोर्चा आहे त्या निमित्ताने हा घेतलेला निर्णय असू नये, तर कायमस्वरूपी ही जागा त्या बिल्डरकडून काढून घेण्यात यावी ही मागणी हो। हमारे देश के वजीर आजम डॉक्टर बाबा साहब आम्बेडकर, इन्होंने हमारे देश को संविधान दिया, मगर उन्हीं के स्मारक के जगह के लिए आज हमें आंदोलन और मोर्चा करना पड़ रहा है। ये बहुत ही निंदनीय की बात है। हम इस बात का जाहिर निषेध करते हैं और ये जगह जो है हम लेके ही रहेंगे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा। आज खऱ्या अर्थानं भारताचा स्वातंत्र्य दिन आहे, परंतु स्वातंत्र्य जरी असला तरी ज्या महापुरुषानं संविधान दिलं त्या महापुरुषांचं जे पुण्यामध्ये जे आतापर्यंत मोठं स्मारक नाही आहे, परंतु त्या स्मारक समिती आणि सर्व समाज, सर्व बांधवांनी जी मागणी केली त्या मागणीनुसार हे स्मारक होणं फार गरजेचं आहे, ही आमच्या सर्व आंदोलकांची मागणी आहे। माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी स्वतः या स्मारकाची घोषणा करून या सगळ्या प्रक्रियेला पूर्ण विराम द्यावा अशी आमची इच्छा आहे। कारण इथं आपण पाहतो आहोत की या ठिय्या आंदोलनाची घोषणा करण्यात आली होती, मात्र या सगळ्या चळवळीचा एक रोष लक्षात घेऊन स्थगिती देण्यात आलेली आहे। एक रस्ते विकास महामंडळाचं पत्र आहे ज्यानुसार बिल्डरला जो जागा देण्याचा निर्णय तो स्थगित करण्यात आला। पण ही जागा, हे जे काही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाने सांस्कृतिक भवन आहे त्याच्या विस्तारीकरणासाठीच वापरली जाईल असं काही अजून जाहीर नाही।
बरोबर आहे बंदर भाऊ, असं काही जाहीर नाही झालेलं, पण आज मुख्यमंत्री साहेब आणि उपमुख्यमंत्री साहेब हे देहूला आहेत आणि ते जाहीर करणार आहेत असं आम्हाला आश्वासन मिळालेलं आहे. आणि त्या गोष्टीला अनुसरून आम्ही 15 ऑगस्टच्या दिनी ज्या पद्धतीने स्वातंत्र्य मिळालेलं आहे त्या पद्धतीने ह्या जागेलाही स्वातंत्र्य मिळेल अशी आम्ही सगळ्या आंबेडकरी चळवळीच्या वतीने आनंद व्यक्त करतोय. असंच एक रूप आलेलं आहे, त्याबद्दल आम्ही खूप सरकारचं धन्यवाद मानू शकतो, पण त्यांचं आश्वासन जर त्यांनी पूर्ण केलं तर. देवेंद्र साहेबांचं खूप खूप आभार आहे की हे जागा त्यांनी दिलेले आहे, हे अशीच गरिबांसाठी मिळली पाहिजे. आज 15 ऑगस्टच्या निमित्ताने हे आनंद आम्हाला खूप होतो आहे की असंच झालं पाहिजे. ही जागा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाने हे जे सांस्कृतिक भवन आहे त्याच्या विस्तारीकरणासाठी मागितली जाते. आणि दुसरं एक की या ठिकाणी जर कॅन्सर हॉस्पिटल झालं आणि त्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं नाव दिलं आणि स्मारक आणि हॉस्पिटल असं दोन्ही जरी झालं, असाही एक पर्याय जो आहे तो सुचवला जातो. त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? नक्कीच मला या गोष्टीचंही स्वागत करायची काय म्हणजे त्यात काय वावगं नाही आहे, परंतु आमचं असं म्हणणं आहे, आम्ही 2003 सालापासून पूर्णपणे प्रामाणिकपणे या गोष्टीसाठी मागणी करतोय आणि शासनही आम्हाला पूर्णपणे प्रतिसाद देत होतं. पण अचानकपणे जर खाजगी बिल्डरच्या गशातमध्ये अशा पद्धतीने जर जागा दिली तर आम्हाला सरकारवर पण विश्वास कसा राहील, या उद्देशाने त्यांनी जर तसं आश्वासन दिलेलं असेल सर, तर त्यामुळं आम्ही त्या गोष्टीला विश्वास नाही पात्र. माझं काय म्हणणं आहे की इथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या या स्मारकाचं विस्तारीकरण आणि त्यांच्याच नावाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याच नावाने कॅन्सर हॉस्पिटल असं जर एक हे आलं काय? कसं आहे माहिती आहे का की आज संबंध पुणे जिल्ह्यातून या ठिकाणी बाबासाहेबांचे अनुयायी इथे येत असतात, त्या निमित्ताने इथं जी जागा आहे ती कमी पडते आणि ही जागा अवेलेबल आहे. अवेलेबल असताना ती जागा शासनाने दिली पाहिजे. जो सर्व अनुयायी आहे ते होईल एक मोठं असं स्मारक देतो, पुणे जिल्ह्यामध्ये एक मोठं स्मारक तयार होईल, ही आमची रास्त मागणी. काही वर्षापूर्वी हे सँक्शन झालेलं होतं. काही वर्षापूर्वी ही जागा स्मारकासाठी सँक्शन झाली होती आणि अचानक ती बिल्डरला कशी का हस्तांतरित झाली? तरी असणार आहे त्याच्या मागे याच्या मागे बरीच मोठी हस्ती असणार आहे. बघा, आज भारत देश स्वतंत्र झाला, सगळं झालं, पण आज माझा समाज स्वतंत्र झालेला नाही. अजूनही माझा समाज स्वतंत्र. आज जे स्मारकची जागा आहे, अनेक वर्ष दलित समाज लढत आहे आणि त्याचबरोबर स्मारकाबरोबर एक उत्तम प्रकारचं स्मारक झालं पाहिजे. आज विविध राज्यातनं दलित समाजाची मुलं जे इथं परीक्षा द्यायला येतात, बाबासाहेबांच्याच नावाने तिथं एखादं वसतिगृह झालं पाहिजे, जे मुलांना रात्रभर थांबता येईल. UPSC असेल, IAS असेल, अशा परीक्षा द्यायला जे विद्यार्थी येतात त्यांना इथं राहण्याची सोय होत नाही, ते देखील इथं झाली पाहिजे स्मारकाबरोबर, ही आमची मागणी आहे. तर या मागणीसाठी आपण पाहतो आहोत खूप मोठ्या संख्येने या ठिकाणी लोक जमलेले आहेत. कुठून आलात तुम्ही? मी हडपसरवरून आलेलो आहे. काय नक्की म्हणजे मागच्या वेळी मोर्चा निघाला होता त्यावेळी होतात का तुम्ही? हो, होतो ना त्यावेळेस. आता एक पाऊल मागं घेतलेलं दिसतंय की MSRDCने एक पत्र दिलंय की त्या बिल्डरला जी जागा दिली आहे तो निर्णय मागं घेण्याचं, पण पुढं जे काही पावलं उचलली जाणं अपेक्षित आहे. सरकारवर आमचा विश्वास नाही. हे पहिल्यापासून सरकार जनतेला गाजर देत आले. बाबासाहेब आंबेडकरांच्या अनुयायाचा आमचा भरोसाच नाही. जोपर्यंत जागा हस्तांतरित करत नाही आणि तिथं काम सुरू करत नाही संभाव्य स्मारकाचं, तोपर्यंत सरकारवर आमचा विश्वास नाही. सरकारने फक्त स्थगिती दिली, परंतु जागा हस्तांतरित केलेली नाही. ही बिल्डरकडेच दिलेली आहे जागा. नाही, अजून पण इथं बिल्डरचीच मालकी ताबा आहे. तत्कालीन मुख्यमंत्री जे दिवंगत विलासराव देशमुख साहेबांनी जे पुणे महानगरपालिकेला पत्र दिलेलं होतं, तरी पण आजपर्यंत का नाही झालं, याच्या मागचं षडयंत्र काय आहे ते जाणून घेण्यासाठी आज आंबेडकर जनतेमध्ये प्रचंड रोष आहे की त्यांनी का केलं नाही. कारण विलासराव देशमुखांनी पूर्ण त्यांना सहकार्य केलं होतं आणि महापालिकेने ठरावसुद्धा मांडला होता त्या काळी की ही जागा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारकासाठी जाहीर केली होती. पण त्यानंतर काय झालं, याच्या मागे कोण आहे, याचं खरं सूत्रधार शोधलं पाहिजे. तर आपण पाहतोय पुण्यामध्ये खूप मोठा रोष ही जागा बिल्डरला दिल्यानंतर आपल्याला पाहायला मिळाला. वेगवेगळ्या पक्ष संघटनांनी त्यासाठी आंदोलनं केली. मात्र जेव्हा आंबेडकरी चळवळीतील संघटना रस्त्यावरती उतरल्या, आज 15 ऑगस्टच्या निमित्ताने त्यांनी या मोठ्या ठिय्या आंदोलनाचा इशारा दिला, तेव्हा सरकारला एक पाऊल मागं घेण्याची वेळ आली. अर्थात अजूनही या जागेवरती त्या बिल्डरच्या सुरक्षा रक्षकांचाच ताबा आहे. त्यामुळं पुढं काय होतं याकडे देखील या सगळ्या लोकांचं लक्ष असणार आहे. कॅमेरामन अमोल गवाळे, समंदार गोंजारी, ABP माझा, पुणे. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.